लाखों की निधि लगाकर कल्याणपुर की काया पलट करने का संकल्प विधायक गणपत गायकवाड़ ने लिया है। लगातार एक के बाद एक विकास कार्य का भूमि पूजन उद्घाटन किया जा रहा है, जिसके चलते कल्याणपुर की जनता में उत्साह का माहौल बनता जा रहा है। रविवार 15 मई की शाम कल्याणपुर 142 विधानसभा क्षेत्र में करीब 6 जगहों पर रास्ते, गटरे, सीमेंट कंक्रीटीकरण के रोड, फुटपाथ तथा अंतर्गत गटर निर्माण कार्य का बहुत शानदार भूमि पूजन रविवार के शाम किया गया। सबसे पहले सरकारी राशि, विशेष विकास निधि और विधायक राशि लगाकर कल्याणपुर के विश्वास विद्यालय के पास वार्ड नंबर 102 कल्याणपुर कैलाश नगर हनुमान नगर में 25 लाख की निधि से गटर, फुटपाथ, सीसी निर्माण कार्य का भूमि पूजन गणपत गायकवाड़ के हाथों किया गया। यहाँ पर विकास कार्य करने के उपलक्ष्य में स्थानिक नागरिकों की ओर से भूतपूर्व नगर सेवक राजाराम पावसे द्वारा आमदार का शॉल देकर सम्मान किया गया। इसके बाद आमदार का काफिला आगे बढ़कर वार्ड नंबर 103 साई नगर में पहुंचा, जहां पर भी 10 लाख की निधि लगाकर सह्याद्री प्रवेश द्वार से लेकर शिव सह्याद्री सोसाइटी तक सीमेंट कंक्रीटीकरण का रास्ता निर्माण कार्य किया जाएगा, जिसका भी भूमि पूजन आमदार के हाजिरी में स्थानीय नागरिकों के हाथों श्रीफल तोड़कर किया गया। नमस्कार। हमारे लाड़के आमदार, आपला मानुस आपला आमदार, पिछले 7 सालों से 2015 से इलेक्शन हुआ, जब मैं नगर सेवक बना तब से जब भी कॉर्पोरेशन का फंड नहीं मिला, पहली बार सह्याद्री का इधर का गटर का काम करने के लिए आमदार साहब ने फंड दिया। 2 साल कोविड में हम लोग को फंड नहीं मिला, लगातार आमदार साहब ने फंड दिया और उनके फंड में हमारे वार्ड का पूरा विकास कार्य हुआ। हम भी ये एक काम हो गया तो मेरे वार्ड में कुछ भी काम बाकी नहीं। गर्व से हम कह सकते हैं कि हमको, मैं चाहता हूँ कि हर एरिया में, पूरा महाराष्ट्र में ऐसा आमदार मिले जो पूरा एरिया का, पूरा महाराष्ट्र का विकास हो। जो हम लोग अपना मानुस अपना आमदार बोलते हैं हक से, तो उसी हक से इन्होंने हमारे पूरी जनता के लिए इन्होंने जो भरघोष फंड दिया, जिससे पूरा एरिया का विकास हुआ, इसके लिए मैं तहे दिल से भारतीय जनता पार्टी का कार्यकर्ता आभार मानता हूं। और मैं चाहता हूं ऐसे ही आमदार साहब फंड देते रहे और एरिया का विकास होते रहे। लेकिन इनके फंड से अभी एरिया में कुछ काम ही नहीं बचा है। इतना फंड दिया है कि इधर के एरिया में कुछ भी काम बचा नहीं है कि इनसे फंड मांगूँ। इन और एरिया के लिए मैं चाहूँगा, और बिना मांगे वो दे रहे और काम हो रहा है। ठीक इसी तरह प्रभाग नंबर 103 में ही यहाँ के बीजेपी के पार्षद मनोज राय के वार्ड में गटरे, फुटपाथ, सीसी रास्ते के निर्माण कार्य का भूमि पूजन किया गया। 25 लाख की निधि लगाकर नवनाथ गंगा कॉलोनी की काया पलट करने का संकल्प विधायक गणपत गायकवाड़ ने लिया है। जो उद्घाटन सोहळा आज इथे प्रारंभ झालेला आहे, मी दादांना आणि त्या रायसाहेबांनी जे प्रयत्न केले त्याच्यासाठी मी त्यांच्या सोसायटीच्या वतीने मी त्यांचे स्वागत करतो आणि आभार व्यक्त करतो। आणि दुसरे ही शिवसह्याद्रीची ही जागा नसून त्या भरपूर एरियाची जी वरची जी माणसं आहेत ती पण ह्या एरियातून इथून येतात जातात। इथून या टायमात खालच्या टायमात तिथे पाणी भरत होतं। रायपाल साहेबांनी आणि अंकुर साहेबांनी ते दाखवलं, त्याच्या निदर्शनाला हे सगळं आलेलं आहे। म्हणून मी त्यांचे परत तुमचे सगळ्यांचे आभार, दादाचे आणि रायसाहेबांचे परत एकदा आभार मानतो। धन्यवाद, थँक्यू। आणि असा तुमचा जो साथ आहे तो आम्हाला आमच्यावर असं असू द्या। 2017 आणि 2018 मध्ये तुम्ही जेव्हा निवडून आलेला त्या टायमाला पण तुमच्या मार्फत इथे जे गटराची लाईन होती ते सगळे झालेले आहेत, ते काम तुम्ही केलेले आहेत। म्हणून मी तुमचे खरंच फार दिलगिरी व्यक्त करतो आणि तुमच्या शुभेच्छा। आणि असे तुमचे आमच्या शिवसह्याद्रीवर आमची छत्रछाया अशीच असू द्या, श्री रायसाहेबांना आणि तुम्हाला सुद्धा विनंती आहे। थँक्यू, धन्यवाद। चला कनाडे। कल्याणपुर की ही वार्ड नंबर 96 जाईबाई नगर में गटरे, नाले, फुटपाथ, सीसी के रास्ते निर्माण कार्य का भूमि पूजन विधायक के हाथों किया गया, जहां पर 25 लाख की निधि खर्च करके वार्ड को सुशोभित किया जाएगा। वार्ड क्रमांक 95, 96 आणि 103 अशा 3 वार्डमध्ये 1,24,00,000 निधी मंजूर झालेला आहे। खरं तर आपण बघितलं असेल की या सर्वसामान्य लोकांच्या मध्ये आपण जेव्हा येतो आणि त्या ठिकाणी गटारांचं काम किंवा पायवाटांचं काम झालेलं नसतं। आज पावसाळ्यामध्ये इथल्या प्रत्येक व्यक्तीला विचारलं तर ती व्यक्ती सांगेल की आम्हाला बाहेरची मोठी कामं नको, पण आमच्या इथे गटारं स्वच्छ झाली पाहिजे
आमची येण्या जाण्याची पायवाट चांगली झाली पाहिजे ही लोकांची इच्छा असते. खरं तर मी आमदार झाल्याच्या नंतर या कल्याणपूर्वचा विकास करण्यासाठी कुठेही कमी पडलो नाही. पण आज विरोधक कधी तर कधी सांगतात की आमदारांनी फक्त गटार आणि पायवाटा बनवल्या. ह्या जर पायवाटा आणि गटारा महानगरपालिकेची कामं होती, जर महानगरपालिकेने केली असते तर मला हा फंड इथं वापरावा लागला नसता. आणि या ठिकाणी ज्या ज्या लोकांच्या, सर्वसामान्य लोकांच्या अडचणी आहेत त्या अडचणी सोडवण्याचं मी काम केलं. कल्याणपूर्वमध्ये विकास करण्यासाठी जिथे जिथे आरक्षित भूखंड होते तिथे तिथे काही भूमाफियांनी आणि ज्यांची सत्ता होती त्या सत्ताधाऱ्यांनी त्या आरक्षित जागेवरती अनधिकृत बांधकामं केली. आणि त्या अनधिकृत बांधकामामुळे कल्याणपूर्वमध्ये गार्डन, मैदानं अशा विविध काही कामं करण्याची संधी मला मिळाली नाही. पण ज्या ज्या ठिकाणी ओपन जागा होती, खडेगोळीचा भाग, 100 कोटीचा भाग, मध्ये साकेत कॉलेजच्या इतर काही विभागामध्ये ज्या ज्या ठिकाणी मी आमदार झाल्याच्या नंतर जे भूखंड ओपन होते त्या भूखंडावरती मी अनधिकृत बांधकाम होऊन दिले नाही. त्या ठिकाणी मी प्रामुख्याने आधी माती भरणी करून घेतली, त्याच्यानंतर तिथं बाउंड्री बांधायचं काम केलं आणि त्या ठिकाणी आता गार्डन आणि मैदानं झालेली आहेत. आणि अशा पद्धतीने कल्याणपूर्वच्या विकासामध्ये कुठे कमी न पडता कल्याणपूर्वचा विकास मी करत आहे आणि पुढेही सुद्धा करत आहे. कल्याणपूर्वच्या जनतेला माहिती आहे की आपल्यासाठी आमदारांनी काय केलं आहे. त्या जनतेला माहिती आहे का इथे आधी यायचो तर इथे कशी गटार आली, का ही पायवाट कशी होती, किती खडबड, कशी दगड होती, ही सर्व लोकांना माहिती आहे. पण आता या ठिकाणी चांगलं कॉन्क्रीटचा रस्ता होईल, गटारं चांगली होतील आणि ह्या माध्यमातून त्या लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्याचं मी काम केलेलं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये अजून सुद्धा उद्घाटन आहे आणि ती उद्घाटन करून नुसतं उद्घाटन नाही तर तिथे काम सुद्धा आपण प्रत्येक ठिकाणी उद्घाटन झाल्याच्या नंतर 8 ते 10 दिवसामध्ये, 15 दिवसाच्या आत तिथे कामाला सुरुवात होते आणि ती कामं होतात आणि ती कामं पुढे सुद्धा होत राहतील असं मी लोकांना आश्वासन देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अन्य एक विकास कार्य में पत्रकारों को जानकारी देते हुए विधायक गणपत गायकवाड़ ने बताया कि मनपा के वार्ड नंबर 95 नेहरू नगर में सोनिया कॉलोनी विठल मंदिर के पास गटरे, सीसी रोड तथा फुटपाथ निर्माण कार्य का भूमि पूजन किया गया है, जिसके लिए 25 लाख की राशि खर्च की जाएगी. वार्ड नंबर 95 नेहरू नगर में ही 8 लाख की निधि से साईराज कॉलोनी अंतर्गत गटर और फुटपाथ बनाने का काम का भूमि पूजन भी किया गया. इस मौके पर भारतीय जनता पार्टी के कल्याण पूर्व मंडल अध्यक्ष संजय मोरे, राजू अंकुश आदि उपस्थित थे.